किचन फूड 328. मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहे कोल्हापुरी मिसळ. ती कशी बनवायची आता आपण पुढे बघूया. इथं आपण कोल्हापुरी मिसळसाठी मटकी घेतली मोड आलेली. आता आपण तिला वाफवून घेऊ किंवा तेलात मिठात थोडीशी परतून घेऊया. तेल टाकलंय. आता आपण टाकतोय हळद, त्यानंतर घालायचं मीठ थोडंच घाला कारण पूर्ण आपल्याला फोडणीत घालायचं. आता आपण परतून घेऊया. मटकी परतून घेऊया. यात आपण 2 ग्लास पाणी घालून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेऊया. यात आपण सुकं खोबरं घेतलंय. त्याच्यानंतर आपण काही खडे मसाले घेतले. त्याच्यामध्ये दालचिनी आहे, लवंग आहे, चक्री फूल, तेजपान आणि धणे. सुकं खोबरे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. त्यानंतर आपण याच्यात घालतोय धणे. हे मिसळीच्या वाटण्यासाठी थोडंसं तेल घालून परतूया. या वाटणात आपण अद्रक आणि लसूण बाकीचे जे खायचं ते घातले आणि अद्रक आणि लसूण वाटण्याला घेतलंय. तुम्ही बघू शकता तर मी तेल तापत ठेवलंय. पातेल तापल्यापासून तेल तापून घेऊया. मिसळ म्हटल्यावर तेल थोडं जास्त केलं. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर घालू शकतो. माझ्याकडे नाही आहे. मी कांदा घालते. कांदा एकदम बारीक चिरायचा आहे. कांदा परतवून झालाय. आता आपण घालतो वाटण जे आपण मिक्सरमधून काढलं होतं. कांदा परतून झालाय. आपण जे वाटण केलं होतं ते मिक्सरमधून ते आता घालूया. वाटण तेल सुटोपर्यंत परतवायचं. वाटण आपलं परतून झालंय. वाटणाला तेल सुटलंय. आता आपण सुके मसाले घालूया. घरगुती लाल तिखट,
घालायचं आहे ते. त्यामध्ये घालतोय हळद. फोडणीत हळद घातल्यामुळे मिसळला कलर खूप छान येतो, तरी येतो. त्यानंतर आपण घालतोय कांदा लसूण मसाला. चवीप्रमाणे मीठ थोडं वेळाने घाला, कारण आपण उसळ करताना किंवा वाफताना त्यात थोडं मीठ घातलं होतं. त्यात घालूया टमाटे. टमाटे घातल्यानंतर 5 ते 7 मिनिट याला स्लो गॅसवर परतावायचं. मसाला एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाला एकजीव होती. टोमॅटो लवकर शिजवायचे नाही. मसाला छान परतून झाला आहे आपला. आता आपण मटकी टाकूया. 2 हिरव्या मिरच्या टाकतोय आपण. शक्यतो त्या परतताना टाकू. आता आपण याच्यात मटकी घालतोय. झणझणीत जरी असली तरी तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. मटकी छान परतवून घ्यायची. आता आपण घालतोय ते मटकीचं पाणी उकडताना घेतलंय ते घालायचंय. याला 5 ते 7 मिनिटं उकळू द्यायचे. तुम्ही बघू शकता आपली मिसळ इथं तयार आहे. वरण घालूया थोडीशी कोथिंबीर. आणि तुम्ही बघू शकता इथं आपली मिसळीला अतिशय सुंदर तरी आली आहे. अशा पद्धतीने आपली मिसळ तयार आहे. तुम्ही बघू शकता इथं आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार आहे. अशा पद्धतीने मिसळ बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.